शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असतानाच सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल देणार। जिल्ह्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। तर मला मुख्यमंत्री करा म्हणून अजून किती लाचारी करणार। नमो टुरिझम सेंटर्सवरून राज ठाकरेंचा शिंदेंवर जोरदार निशाणा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटलीये हे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं जाणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीमध्ये लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागणार।